महाराज आपल्याला कळलेले आहेत. हे महाराज कळण्याचा मुख्य उद्देश फक्त परमवंदनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे टेंबे स्वामी. महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदाय जितका जनमानसापर्यंत स्वामींनी पोहोचवला तेवढा कोणीच नाही पोहोचवला. हे आपल्यावरती महाराजांचं ऋण आहे. टेंबे स्वामी महाराजांनी संपूर्ण दत्त क्षेत्र जगाला दिले. गायत्रीचे संध्या कशी करावी, गायत्रीची ऋचा, गायत्री मंत्राचा अर्थ इत्यादी सगळं काही दिलेलं आहे. वेद मंत्र कोणते घेतले पाहिजे, भस्म धारण करण्याचा मंत्र, आचमन करण्याचे मंत्र, अपमार्जन करण्याचे मंत्र, हे सगळे वेद मंत्र आहे. स्त्रिया कशा वाचतील त्या, यासाठी स्वामी महाराजांनी त्याला पायदंड दिला की आपण गुरुचरित्र वाचू नये. पण काही भक्ती मार्ग असं सांगतो की तुमची श्रद्धा आहे, तुम्ही नियम जर कधी पालन करत असाल तर तुम्ही करू शकता. म्हणून नियमावली पालन करून पण तुम्ही गुरुचरित्राचं पठन करू शकता. बघा, मी अगोदर सांगितलं की धर्मशास्त्राचं पण मी तुम्हाला कारण दिलं. आणि दुसरी एक की दत्त हे स्वरूप रूपाला बघत नाही, हे भाव आणि भक्तीला बघतं. तर मग तिथे कोण स्त्री कोण पुरुष, म्हणून जर कधी तुमची श्रद्धा असेल, तुमची तशी परंपरा असेल, तर तुम्ही नियम पालन करून व्यवस्थित पद्धतीने याची गुरुचरित्राचं पारायण नक्की केलं गेलं पाहिजे. पण ह्या कथेमध्ये एक गोष्ट प्रारूप आपण समजून घेतलं पाहिजे की अनुसूया, जिच्या मनातून एकाला सुद्धा आसूया जिने दिली नाहीये, अशी ती अनुसूया. आशांच्या स्फोटी दत्तात्रय जातात. किंबहुना मला असं म्हणणं आहे की दत्त उपासक कधी कुणाला सुईच्या टोका एवढं दुःखही देत नाही. ते इतके मनाने हळवे. आणि उंबराचं म्हणजे औदुंबराचं झाड पवित्र त्यामध्ये लाभलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये तर सांगितलंय की ज्या व्यक्तीने औदुंबराच्या वृक्षाखाली जर कधी स्नान केलं त्याला सहस्त्र गंगा स्नानाचं पुण्य लाभतं. बरं, इतकं त्याला महत्व प्रदान केलेलं आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी औदुंबर त्या त्या ठिकाणी दत्त महाराज हे समीकरण जोडलं गेलं आहे. त्रेतायुगाच्याही आधी सत्ययुग होतं, तेव्हा दत्त गुरूंचा जन्म आहे असं म्हणतात. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ताच गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे. आता गुरु म्हटल्यानंतर विलोभनीय अशी दत्ताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. दत्तगुरु हे स्वतः गुरु असतानाही त्यांनी 24 घटकांना आपला गुरु मानलं होतं. असं का? तर या गुरुची माहिती जाणून घेण्यासाठी हा आजचा पॉडकास्ट आहे. आपण गुरुचरित्राची माहिती याच्यामध्ये समजून घेणार आहोत, उपासना साधना कशी करायची हे समजून घेणार आहोत. आणि ह्या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा मयुरेश विस्पुते गुरुजी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. गुरुजी, खूप मनापासून स्वागत. पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत आलात. धन्यवाद. जय श्री कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. एवढा वेळ काढून तुम्ही नेहमी येता. आपण गुरु म्हटल्यानंतर ना खरंच दत्तात्रेयांची मूर्ती डोळ्यासमोर येते. आणि हे जे स्वरूप आहे ते इतकं विलोभनीय आहे, इतकं छान आहे. तर मला सांगा की मुळात हे स्वरूप जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचं वर्णन कसं आहे, त्याच्या मागची गोष्ट काय आहे? दत्त संप्रदायामध्ये जेव्हा दत्त हा विषय मूळतः संपूर्ण धर्मामध्येच आपल्या की गुरु म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला दत्त महाराज दिसतात. आणि अन्य सगळ्या देवतांपेक्षा दत्त महाराज हे खूप सोज्वळ सात्विक स्वरूप आपल्याला दिसतं, ज्यांचे 3 मुख आहेत. आणि ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, ज्यांच्यामध्ये 3 तत्व आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. वरतून असं तत्व जे ह्या तिघी तत्वांना सामावून उरणारं, किंवा हे तत्व समजलं की तुम्ही ह्या तिघी तत्वाच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना त्रयमूर्ती हा शब्द दिलेला आहे. वरतून प्रत्येकाचे कार्य बघा, आपण एखादी काम करतो आहोत तर एक व्यक्ती एकच काम करू शकतो, एका वेळेला एकच काम करू शकतो. एक सर्वसाधारण माणसाचं हा जीवनयापनाची पद्धती. पण दत्त महाराज एकमेव असं तत्व आहे की जे ब्रह्मा म्हणजे सृष्टीला जन्माला घालतात, ज्ञान पण देऊ शकतात. श्रीहरी विष्णू म्हणजे ह्या जगाचं या विश्वाचं पालनही करतात. आणि महेश म्हणजे वेळ आली तर संहार सुद्धा करतात, मग तो अहंकाराचा असो या संपूर्ण विश्वाचा असो. जे तिघेही कार्य करण्यासाठी जे समर्थ आहे तेच म्हणजे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती वंदनीय दत्तात्रय महाराज.
म्हणून त्यांचं रूप 3 मुखांचं आपल्याला दिलेलं आहे. हं. पण त्यांची मूर्ती जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला त्यांच्यामध्ये असलेले शंख, चक्र, त्याच्यानंतर जे 4 कुत्री आहेत, बरोबर. बरोबर? गाय आहे, गाय आहे, कमंडलू आहे. कमंडलू आहे. या हं. सगळ्याचं काय अर्थ आहे आणि असं स्वरूप का? आपल्या मूर्तीशास्त्रामध्ये ज्या पण देवतेचं एक विशिष्ट स्वरूप सांगितलं जातं, त्यामागे खूप काही तात्विक अर्थ दिलेले आहे. हं. जसं दिसतं त्याच्या मागे वेगवेगळे अर्थ सांगितले गेलेले आहे. हं. दत्त महाराजांचं मी अगोदर सांगितलं की तीनही कार्य करण्यासाठी त्यांना 3 मुख दाखवले. हं. मूलतः पाहिलं तर दत्त महाराजांना जर कधी आपण पूर्वपार पाहिलं, साधारण तुम्ही 1800 शतकापर्यंत एकमुखी दत्त हे प्रचलित होते. हां. पण नंतर त्रिगुणात्मक स्वरूप जास्त प्रचलित झालं. प्रचलित झालं. हं. म्हणजे हे दोघी स्वरूप आपण समजणं गरजेचं आहे. एकमुखी दत्त म्हणजे काय? एकमुखी दत्त म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म की जो एकच आहे हे सांगण्यासाठी एकमुखी दत्त स्वरूप आपल्या शास्त्राने सांगितलं गेलेलं आहे. दत्त महाराजांच्या मागे सगळ्यात अगोदर विलोभनीय रूपामध्ये ते दिसते ती म्हणजे गाय. हो. त्या गाण्यामध्ये पण आहे की माय उभी ही गाय होऊनी. तर गाय ही करुणेचं प्रतीक आहे. हं. की बघा ज्याच्याकडे ज्ञान आलं, हं. ज्याच्याकडे शक्ती आली त्याच्याकडे अहंकार येणार आहे. हां. पण हे असताना सुद्धा ज्याच्याकडे करुणा सुद्धा आहे हां. हे दाखवण्यासाठी तिथे काय दाखवलेली आहे. ओ. सोबत तुम्ही पाहिलं असेल की झोळी दाखवलेली आहे. हो. महाराजांचं तुम्ही अन्य कोणत्याही रूपामध्ये तुम्ही कोणतेही स्वरूप बघा, गणपती बघा, नारायण बघा, झोळी कुठे दिसणार नाही. एकमेव दत्त स्वरूपामध्ये तुम्हाला झोळी दिसते. झोळी का दिसते? की जे सर्व काही समर्थ आहेत सर्व काही करण्यासाठी, पण तरी देखील त्यांच्यामध्ये तेवढी विनम्रता आहे की ते झोळी घेऊन भिक्षा देखील मागू शकतात. विनम्रता दाखवण्यासाठी झोळी आहे. ज्ञान आपण तुम्ही अगोदर सांगितलं की स्वतः स्वयमेव गुरु असताना त्यांनी तो अहंकार नाही ठेवला की मी गुरु आहे. विनम्रता हे दाखवण्यासाठी जोडी आहे. 4 कुत्री दाखवलेली आहे. 4 कुत्री बघा, कुत्र हे स्वरूप जागरूकतेला लवकर दाखवतं. जेव्हा तुम्ही आतून जागृत होता किंवा तुम्हाला त्यांच्या प्रती ती ओढ लागते, आतर्क्य भाव तुम्हाला जागृत होतो, तेव्हाच तुम्हाला दत्त समजतात. जोपर्यंत तुम्ही आतून जागे होणार नाही तोपर्यंत दत्त स्वरूप दिसणार नाही. यासाठी ही अशा पद्धतीने रचना केलेली आहे. हातामध्ये त्यांच्या डमरू आहे, शंख आहे, त्रिशूळ आहे. हे याच्यासाठी आहे. त्रिशूळ हे प्रत्येक विकारावरती गरज पडली तर ते ताडण पण करतील याच्यासाठी त्रिशूल आहे. सोबत शंख याच्यासाठी दिलेला आहे की जेव्हा तुम्ही दत्त उपासना करता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल ना, दत्त उपासकांमध्ये तुम्हाला एक भाव आवर्जून दिसेल. ते अंतर्नाद आपल्या अंतर्साधनेमध्ये व्यस्त असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये जातात ना, सहज तुमचं मन शांत होतं, तुम्ही मनामध्ये तुमचं सुरू होऊन जातं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ते तुम्हाला अंतर्मुखी करतात. म्हणून हे दाखवण्यासाठी महाराजांच्या हातामध्ये शंख दिलेला आहे, झोळी दिलेली आहे, कमंडलू दिलेला आहे. कमंडलू याच्यासाठी दिलेलं आहे की ते ज्ञानाचं प्रतीक आणि पावित्र्यता. बघा मी तुम्हाला सांगितलं ना की एकदा शक्ती आली की अहंकार येतो. पण दत्त स्वरूप इतकं शुद्ध आहे की एवढं सर्व असूनही त्याच्यामध्ये शुद्धता आहे, म्हणून कमंडलू दाखवलेला आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये विचारांमध्ये, मनामध्ये किंवा जेव्हा तुम्ही महाराजांच्या सानिध्यात येता ते तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या मनामध्ये सगळ्यात अगोदर शुद्धता प्रदान करता हे दाखवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये हे वेगवेगळे स्वरूप दाखवले गेलेले आहे. आणि बऱ्याचदा आपण बघतो की औदुंबराचं वृक्ष जे आहे त्याच्या खाली दत्तात्रयांचं स्थान आहे. तर त्याचा काय संबंध आहे? त्याची काही गोष्ट आहे का? आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये अध्यायामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे. कथा सांगितली जाते की म्हणजे ही आख्यायिका नाही, ही कथा आहे, मूळ कथा आहे. ग्रंथामध्ये याची कथा आहे. गुरुचरित्रामध्ये अध्याय आहे स्पेशल औदुंबर महात्म्य म्हणून. आता मी दोन्ही गोष्टी सांगणार आहे. एक पौराणिक पण गोष्ट सांगतो आणि वैज्ञानिक पण गोष्ट तुम्हाला सांगतो. मूलतः गोष्ट अशी सांगितली जाते की ज्या वेळेला नृसिंह भगवानांचा अवतार झाला, नरसिंह
हा. ज्यांनी हिरण्यकश्यपाचा वध केला, तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये विष होतं आणि नखामध्ये त्या नरसिंह भगवानांच्या हातामध्ये नखामध्ये ते विष गेलं हिरण्यकश्यपाच्या पोटातलं. त्यामुळे त्यांच्या शरीराची नखाची पूर्ण आग आग व्हायला लागली. मग प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत होते. मग अशा वेळी माता लक्ष्मीने ते औदुंबराचे फळं दिले आणि त्यांनी त्या फळामध्ये ते नख रोवली आणि रोवल्यानंतर त्यांच्या शरीरातली ती 10 कमी झाली आणि त्यावेळेला औदुंबर वृक्षाला देवत्व प्राप्त भगवान श्री हरी विष्णूंनी करून दिलं. म्हणून त्या वृक्षाला खूप मोठं आध्यात्मिक पुण्य लाभलं गेलं. ही त्याची सर्वसाधारण कथा. दुसरा संदर्भ असा आहे की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे सगळ्यात अगोदर पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वयं भगवान श्रीहरी विष्णूंचं नरसिंह रूपच मानलं जातं. मग ज्या ठिकाणी स्वतः श्रीहरी विष्णूंचा वास ज्या वृक्षामध्ये आहे त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू का नाही बसणार? म्हणून दत्त परंपरेमध्ये औदुंबराला, ह्या उंबराच्या झाडाला अत्यंत महत्व आहे, कारण की ते शीतलता प्रदान करतं. दुसरा अर्थ तुम्हाला मी अजून सांगतो की आपलं धर्मशास्त्र फक्त कथा पुराणामध्ये नाही सीमित आहे. यामध्ये विज्ञान आणि गूढ अर्थ लपलेला आहे. आपल्याकडे वैद्य डॉक्टर येत असतात, त्या पण बऱ्याच वेळा वेगवेगळे विकारांवरती बोलतात. तर आयुर्वेद आपल्याला सांगतं की औदुंबराचं वृक्ष, औदुंबराचं पान, त्यांचं पंचांग हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सगळ्या औषधीमध्ये वापरल्या जातं. जर कधी तुम्ही शरीरामध्ये दाह होत असेल तर औदुंबराचं पाणी भेटतं, मुळाचं पाणी औषध म्हणून वापरलं जातं. तर ज्यावेळी दत्त साधक जो असेल त्याच्या जीवनामधला शारीरिक ताप असेल, सांसारिक ताप असेल किंवा आध्यात्मिक तापही जे शोषून घेतात हे दाखवण्यासाठी दत्त महाराज सदैव औदुंबराच्या झाडाखाली निवास करतात. म्हणून दत्त परंपरेमध्ये या झाडाला महत्व आहे. आणखी यामध्ये भौगोलिक कारण पण तुम्हाला सांगतो. भौगोलिक कारण असं आहे की प्रत्येक झाडामध्ये एक विशिष्ट वैशिष्ट्य आयुर्वेदिक असतं. पण त्यासोबत औदुंबर ह्या वृक्षाचं महत्व असं आहे की त्याच्या मुळा जमिनीखाली खूप खोलवर जातात आणि भू अंतर्गत जमिनीला जो पाण्याचा साठा आहे ते लवकरात लवकर शोषून घेतात आणि पाण्याची पातळी बॅलन्स करतात. हा त्या झाडाचा सगळ्यात मोठा महत्व आहे. म्हणून आपल्या शास्त्रकारांनी त्याला देवत्व प्रदान केलं. जो देतो तो देव, घेतो तो राक्षस. बरोबर. म्हणून ह्या प्रकृतीने आपल्याला काय दिलं की माणसाचं जीवन ह्या पाण्यावरती चाललंय. आज औदुंबराची आज आपण त्याच्याला देवत्व मानतोय म्हणून आज हे वृक्ष जिवंत आहे, नाहीतर लोकांनी त्यालाही कापलं असतं. यासाठी आपल्या ऋषीमुनींनी याची संरचना केली. म्हणून त्यामागे भौगोलिक कारण आहे, एक आयुर्वेदिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण तर जरूरच आहे. आणि उंबराचं म्हणजे औदुंबराचं झाड पवित्र त्यामध्ये लाभलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये तर सांगितलंय की ज्या व्यक्तीने औदुंबराच्या वृक्षाखाली जर कधी स्नान केलं त्याला सहस्त्र गंगा स्नानाचं पुण्य लाभतं. बरं, इतकं त्याला महत्व प्रदान केलेलं आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी औदुंबर त्या ठिकाणी दत्त महाराज हे समीकरण जोडलं गेलं आहे. त्रेतायुगाच्याही आधी सत्ययुग होतं आणि तेव्हा दत्त गुरूंचा जन्म आहे असं म्हणतात. बरोबर, म्हणजे रामराज्य येण्याआधी. आणि मग त्यावेळेला ती जी कथा आहे जी आम्ही ऐकतो, ब्रह्मा विष्णू महेश हे स्वरूप कसं काय झालं, तर ती कथा ही ग्रंथामध्ये लिहिलेली आहे की ही आख्यायिका आहे? नाही, आख्यायिका नाही आहे. श्रीमद सद्गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्रामध्ये दत्तकथेचा खूप विस्तारपणे त्याचा कथा सांगितली जाते. वेगवेगळे त्याला आयाम आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पण आपण गुरुचरित्राचा आधार घेऊन संदर्भ घेऊन एवढंच आपण सांगू की सती अनुसूया यांचं तपाचं पावित्रता इतकी होती की नारदांनी स्तुती केली ब्रह्मा विष्णूंसमोर की इतकं तिचं पावित्रता आहे. मग त्यांचं पातिव्रत धर्म बघण्यासाठी तिन्ही शक्तींनी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणजे पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांनी सांगितलं की तुम्ही हिचं पातिव्रत धर्म आहे का आणि याची परीक्षा घ्या. मग याच्यावरून भगवती अनुसूयांची परीक्षा घेण्यासाठी तिथे बरोबर त्यांच्या आश्रमामध्ये 3 साधूंच्या रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश जातात. म्हणून ते आले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं सांगितली जाते, कथा अशी आहे की तुम्ही आम्हाला भिक्षा वाढा आणि तेही नग्न रूपामध्ये तुम्ही आम्हाला भिक्षा वाढली पाहिजे. अनेक ठिकाणी वेगळे संदर्भही आढळतात.
पण एका परपुरुषासमोर विवस्त्र होणं हे पतिव्रता धर्मात सगळ्यात मोठं त्याग होऊ शकतो. पण त्यांनी पतीच्या नावाचं स्मरण करून हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या बालकांना, त्या साधूच्या वेशधारी देवांवरती शिंपडलं आणि ते सर्व बालकं झाले. आणि मग बालकं झाले तर त्यांना स्वतः त्यांनी स्तनपान दिलं आणि अशी त्यांची भिक्षा त्यांनी कंप्लीट करून घेतली. पण आता इथे तिघही देव एवढे कुठे गेलेत हे बघण्यासाठीच तीनही देवी तिथपर्यंत आल्या. त्यांना समजतं की हे तीन बालक म्हणजेच आपले तिघी पती आहेत. त्यांनी अनुसया मातेची क्षमा मागितली. पण शेवटी अनुसया ह्या त्या बाळकाप्रती त्यांचं प्रेम होतं. मग त्या ब्रह्मा विष्णू महेशांना वरदान मागण्याचं सांगतात. त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव त्यांना वरदान देतात की तुम्हाला मी एक वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. तेच म्हणजे भगवान दत्तात्रय. ही अशी त्याची छोटीशी कथा. पण ह्या कथेमध्ये एक गोष्ट प्रारूप आपण समजून घेतलं पाहिजे की अनुसूया जिच्या मनातून एकाला सुद्धा आसूया जिने दिली नाहीये, अशी ती अनुसया. अशांच्या स्फोटी दत्तात्रय जातात. किंबहुना मला असं म्हणणं आहे की दत्त उपासक कधी कुणाला सुईच्या टोका एवढं दुःखही देत नाही. ते इतके मनाने हळवे किंवा तितके ते माणसाला शुद्ध करून देतात. हे सांगण्यासाठी ह्या सगळ्या कथा असाव्यात असं मला वाटतं. पण दत्तजन्माची ही प्रामुख्याने ही कथा सांगितली जाते. ही गुरुचरित्रामध्ये विस्तृत आपल्याला भेटते. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला त्याची कथा भेटते. आणि दत्त महाराज बघा ना, तुम्ही कोणताही ग्रंथ जर कधी तुम्ही अभ्यासला, अगदी तुम्ही ते त्रेतायुगामध्ये पण होते, सत्ययुगामध्ये पण होते, कलियुगामध्ये पण आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे. तीन म्हणजे काय, तिघी काळांवरती ज्यांची सत्ता आहे, भूतकाळात पण होते, वर्तमानात पण आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहतील. यासाठी आणि त्यांचं एक नाव आहे, तुम्हाला माहिती आहे का? दत्त महाराजांचं एक नाव आहे चिरंजीविने नमहा. जे त्यांना जीवन प्राप्त झाले असे दत्तात्रय भगवान. बरोबर. आता हे दत्तात्रय गुरु स्वतः गुरु आहेत, पण तरीही त्यांनी 24 घटकांना गुरु मानलं, असं का? उपनिषदांमध्ये विस्तृत पद्धतीने त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. काही संदर्भ आपल्याला भेटतात. पण बघा की जे स्वयं विश्वगुरु असताना त्यांनी विश्वालाच गुरु केला. कारण की गुरु हा रूप बदलतो पण तत्व बदलू शकत नाही. गुरुला सगळ्यात अगोदर शिष्य व्हावं लागतं, नंतर तो गुरु होतो. हे सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या घटकांना, पृथ्वीपासून त्यांनी स्थिरता त्यांना मिळाली, जलापासून त्यांना करुणा मिळाली, पावसापासून की पाऊस कधी कोणावरती भेद करत नाही. हा काळा आहे, हा गोरा आहे, इकडे आहे तिकडे आहे, तो समान माया बरसतो. म्हणून हे गुण त्यांनी घेतले. याचा अर्थ की तुम्ही कोणालाही गुरु करू शकता हा जरी असला, परंतु त्यातून ते तत्व घेतलं पाहिजे. आणि दत्त महाराज हे तत्वाचे